मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तब्बल 6 खासदार शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरात शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक करण्यात आला, तसेच घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा रंगली असून जळगावातील शिवसैनिकांनी याला पक्षाच्या बळकटी करण्याचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. नेमका कसा झाला हा दुग्धाभिषेक आणि शिवसैनिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, पाहूया हा विशेष रिपोर्ट. सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना. गेल्या काही दिवसापासून जे महाराष्ट्रात जे वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे चालू होतं की ऑपरेशन टायगर, ते आज अक्षरशः सत्यात उतरलेलं आहे. ऑपरेशन टायगर आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे 6 खासदार आहेत ते आज कुठेतरी मुख्य प्रवाहात त्यांनी आज मुख्य शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा आम्ही आनंद म्हणून आज जळगाव येथे शहरातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने सर्वांच्या फोटोचा आम्ही दुग्धाभिषेक केला आहे. कारण काय नेमकं गेल्या 4 दिवसापासून विविध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांना असं हिणवलं जात होतं, त्यांची प्रेत यात्रा काढली जात होती, त्यांच्या फोटोला जोडे मारले जात होते, पुतळे जाळले जात होते. पण आम्ही जळगाव शहरातील समस्त शिवसैनिकांच्या वतीने आम्ही एक आंदोलन म्हणजे हा जो कार्यक्रम आम्ही याच्यासाठी घेतला की ते आज मुख्य प्रवाहात आलेले आहेत आणि शिवसेनेत आलेले आहेत, म्हणून आम्ही आज त्यांचा दुग्धाभिषेकाने हा एक संदेश आम्ही समाजात आणि पक्षात आम्ही देत आहोत. त्यांचा दुग्धाभिषेक केलेला आहे, नेमकी काय भूमिका आहे? जे 6 खासदार आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे ते आज मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि त्यांना शिंदे साहेबांवर विश्वास आहे म्हणून त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. त्यांना तिथं गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून त्यांनी आज मोकळा श्वास घेतलेला आहे. जे आज 6 खासदार आलेले आहेत त्यांनी आपण अभिषेक केलेला आहे. हो, त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रेत यात्रा काढली जात होती, त्यांच्यावर वेगवेगळे टिपण्या होत होत्या. आज आम्ही त्यांचा मान सन्मान देऊन त्यांना दूधाभिषेक त्यांचा केलेला आहे. राहुल पाटील, शिवसेना.